बोलता का? हिंदी बोलते? मराठी 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 बोलता? तिने नाशिकचे असल्यामुळे हा. मराठी. आपलं नाव सांगा बरं. माझं नाव बापू मार्तंड पडोळ. अरे वा. आपण कुठून आहे दादा? सोनेवाडी निफाड नाशिक. अरे, आपली पहिलीच परिक्रमा? पहिलीच परिक्रमा. बरं, कोणाकडनं प्रोत्साहन घेतला आपण की या आईची परिक्रमा होते असं? आमचे गुरु जे आहे नानाजी महाराज यांनी 40 वर्षे पहिले परिक्रमा केली. तेव्हा मी वारकरी संप्रदायाचे होते का? वारकरी संप्रदायाचे नानाजी महाराज वडनेरे बरोबर. तर वारकरी संप्रदायाचे होते ते. आणि गायत्री मंत्राचे ते तीन पुरस्चरण केले होते त्यांनी. आणि आमच्या तिथं मोठा आश्रम आहे त्यांचा, अरे वा. ब्रह्मचारी साधू. अरे वा. त्यांच्या जागेवर आमचे गुरुबंधू आहे गोविंद महाराज म्हणून. हा, म्हणजे गुरु परंपरा चालू आहे. गुरु परंपरा चालू आहे. तर त्यांना सोडायला आलतो आम्ही. ओंकारेश्वर, महेश्वर असं बघत बघत त्यावेळेस आलतो. तेव्हापासून 40 वर्षापासून आमची इच्छा होती बा परिक्रमा एक वहिने केली पाहिजे. बाबा असं होतं ना, त्यावेळेस ते बीज टाकलं होतं, त्याला फलित व्हायला आता 40 वर्ष लागून गेले. तो आत्ता योग आला. वटवृक्ष आता तयार झाले, त्याच्या नंतर आपण कुठे येतोय? कारण तो पाच इच्छा होते, इच्छा पण ती अधीर जेव्हा फलित होतं ते. त्याच्यानंतर आम्ही संसारात पडलो. मुलं बाळ सगळं सांभाळता एवढे वर्ष गेले. आणि आत्ता वेळ मिळाला मग आम्ही इकडं आलो. येतो 2 मिनिटं बाबा. हा, बोला बाबा. कुठं होते आपण? कधी? आत्ता गोविंद महाराज. हा, आम 40 वर्षानंतर तुम्हाला ते झालं ना? हो. हम्म. त्यानंतर आम्ही संसारामध्ये पडल्यावर मग येताच नाही आलं, वेळच भेटला नाही. आणि मग धार्मिक विचार असल्यामुळं आपण काय ही परिक्रमा आम्ही बाकीचे तीर्थ बरेच करतो. म्हणजे महाराष्ट्रातली जी आहे पंढरपूर यात्रा, आळंदी यात्रा, वारीला पायी जातो सगळीकडं, त्र्यंबकेश्वर यात्रा, पैठण यात्रा. तरी अशा सर्व आम्ही तीर्थ करीत असतो. पण इकडं येण्याचा योग आला. मध्ये आणि या यात्रेमध्ये बरंचसं अंतर आहे. हो, खूप कारण मोठा ते अंतर. तीर्थ कसं आहे, आपण जे घरी करतो, वारी करतो, ते करतो, तिथं काही ना काही आपल्याला आपलं ओझं उचलणारा कोणी असतो. तो ओझं उचलायचंच नसतं, आणि काही मोकळा आपला चालतो. स्वयंपाक करणारा कोणी असतो, सगळं आपले आयतं कपडे धुणारा भेटतं, कोणी असतो. सगळं असतं. बरोबर आहे. इथं असं नाही. इथं आपल्यालाच करावं लागतं. ही यात्रा म्हणजे पूर्ण कष्टाची यात्रा आहे. ही परिक्रमा पूर्ण कष्टाची आहे ना, पूर्ण कष्टाचे आपल्यालाच करावं लागतं. आणि सर्व काही आपल्याला करावं लागतं. तरी पण खूप छान सुविधा आणि प्रत्येक म्हणूनच या आश्रमात. यात्रेला विशेष महत्व आहे. ऐका ना, तरी सुंदर अशी व्यवस्था प्रत्येक आश्रमात होती. तशी काही अडचण येत नाही. फक्त कपडे धुणे किंवा बोजा घेणे एवढंच काम फक्त असतं. हो, खूप सुंदर व्यवस्था केली जाते. तसं काही नसतं बुवा असं. आई एकदम करून छान. घेते. हो, मैया करून घेते. आई सर्वांना करून घेते. आणि आम्ही जसं आलो ओंकारेश्वर पासून परिक्रमा सुरू केली, आतापर्यंत कुठली अडचण नाही आली. उलट असं वाटत होतं कुठेतरी पाय दुखतील, हात दुखतील, एवढं आपण चालू. पण असं वाटायला लागलं का आपण म्हणजे म्हणजे सर्दी सुद्धा नाही आजपर्यंत. एकदम उत्कृष्ट परिक्रमा चालली. थोड्याफार व्याध्या होतात, कर्मानुसार येतं दुखणं फाटणं आपल्या. काहीच नाही. आम्ही तिघं आहोत, अजून कोणालाही काहीच नाही. एकदम उत्कृष्ट आतापर्यंत इथपर्यंत आलो. चला, ठीक आहे. आता कसे राहिले अनुभव? एकदम छान. आपल्या गुरूंनी जसं सांगितलं तसं यात्रेत घडतं का? हो, एकदम छान घडतं. आपल्या गुरूंनी जसं वर्णन केलेलं आहे एकदम सोळपाणी झाडीतून आलो आम्ही. असं वाटत होतं कुठे सरकतो का काय. मैयाने इतकं छान म्हणजे कुठे काही सुद्धा घडलं नाही. म्हणजे इतकं उत्कृष्ट आलो आम्ही. म्हणजे आई पदोपदी रक्षण कर. कुठे असं म्हणजे लगेच जिथं म्हणजे आता रस्ता दिसा ना, कोणीतरी लगेच सांगतं बाबाजी या साईडने जा, रस्ता इकडून आहे असं.
चला ठीक आहे बाबा, आपण आले, आपण हो. मुलाखत दिली, धन्यवाद. नाव सांगा बाबा आपलं. बाळासाहेब काशीनाथ शिंदे, राहणार सोनेवाडी. आपली पण पहिलीच परिक्रमा आहे. पहिलीच परिक्रमा आहे. अरे वा, कसं वाटलं मला परिक्रमा? एकदम पद्धतशीर. आनंद येतो का? हो, आनंद, एकदम आनंद. आईचा काही चमत्कार घडतो रस्त्यात? काहीच नाही, अजिबात पद्धतशीर. कुणी काटा मोडत नाही, काहीच नाही. पुढून नाही नाही. चला तुम्ही. म्हणजे आई काही साक्षात्कार देते का रस्त्यात? बऱ्याच लोकांना घडतो असं. हो घडतो. घडतं. चला ठीक आहे बाबा. बाबा आपलं नाव सांगा. काळू मोसुनीची सोनेवाडी. आपली पण पहिलीच परिक्रमा. पहिलीच परिक्रमा. अरे वा. दुसरी त्यांनी मी कसं वाटतं या परिक्रमेत? त्यांनी एक मोटरसायकलवर केली. अरे वा. एकदम काही किती वर्षी केली बाबा हां मोटरसायकलवर? 2 वर्ष झाली तेव्हा केली ती. मोठ्या रस्त्याने केली असेल? अं, प्रकाशाच्या रस्त्याने शहादा प्रकाशकून केली. केली? या रस्त्यात नाही आले ना? नाही नाही हम्म. इकून लांब होऊन जातो ना तो रस्ता जरा. तो लांबून जातो. म्हणजे आईचं जे क्षेत्र आहे त्याच्यापासून जरा लांब होऊन जातं. म्हणजे शहादा प्रकाश जवळ 100 किलोमीटर अंतर ते पडतं. असं असतं ना बाबा, हे काहीतरी वायुमंडळ असतो. आपण चालत असताना एक विशिष्ट वायुमंडळमध्ये चालतं. हां त्याची सीमा आहे, तिथपासून ते राहतं. पण जास्त आईची लांब गेलो तर त्याला आपल्याला ते जे हवंय ते मिळत नाही. बरोबर. लांब जास्त गेलो तर ते आपण वायुमंडळ सोडून दिला ना तो. तर त्याचा आनंद मिळत हा, मग तेवढा तो आनंद नाही भेटत. नाही. इकडला हा आनंद वेगळा आहे. हा म्हणजे नुसता आनंद सांगता येतो, पण किती आनंद हे नाही सांगता येत. म्हणजे त्या आनंदाचं मोजमाप नाही करता येत. आणि आनंद मिळेल हां पण जेवढं लागणार तेवढं नाही. हां नाही या आनंदाशी हा. कारण जेवढं जवळ राहिलो ना आईच्या सानिध्यात तेवढं जास्त. हा विशेष आनंद असतो. विशेष आनंद असतो. आणि काही अनुभव रस्त्याने आले थोडेफार. आमच्याबरोबर एक कुत्रा चालला होता 10 दिवस. हा. तो आमच्याबरोबर दिवसभर चालायचा, संध्याकाळी बाजूला झोपायचं जाऊन. हा. सकाळीच हार नर्मदे म्हणले की उठून चालायचा. रोटी मागत नव्हता, काय दिलं तर खायचं, नाही तर तसाच चालायचा. अरे वा. नंतर आम्ही त्या नावेतून पाडलं. ते गाव कोणतं? हा. कोणतं गाव? बेलगावामध्ये मुक्काम झाला वर. तर रात्री 4 वाजता लगेलं उठलो. ते एक जंगली जनावर तिथं आलं. मी लगेलं गेलो तर त्या शेडच्या पाठीहून माझ्याकडेच येत होतं. तेवढं त्या कुत्र्याने त्याला अडवलं. अरे वा. आणि मग तो माझ्याकडे येत असताना कुत्र्याने अडवल्यामुळं मग ते कुत्र्याकडे धावलं. असे 2 वेळेस मी तिथं उभाच होतो. मी चांगलं म्हणजे प्रत्यक्ष पाहिलं तो प्राणी. असे म्हणजे मैया बरोबर सांभाळते. तेव्हापासून ते कुत्रं तिथं गायब झालं, परत आलं नाही. अरे वा. असे अनुभव आई करते हो सर्वांचं रक्षण. करते आहे. म्हणजे एवढ्या की विचारू नका तिला. विचारूच ना. तिची महिमा आणि तिचे वर्णन. कोणत्या स्वरूपामध्ये हा. ती सांभाळील ती मैयाच तिच्या पुढे सर्व म्हणजे जवळजवळ तो कसाही असो, हो तो आला आईच्या परिक्रमेत तर ती तिचे सर्वच सांभाळ करते. सगळं सांभाळ करते. एवढं सांभाळ करताना आता विचारू नका तुम्ही. आपण घरी कोणाला करू शकत म्हणजे नाही. काटा सुद्धा मोडत नाही कोणाला. आता हे महात्मे बिगर चप्पलचे चालतात. जे आज 30 किलोमीटर चालले उन्हामुळं, पायात चप्पल नाही तरी शक्ती दिलीच ना त्यांना मातेला. सांगितलं ना त्यांना, त्यांचे अनुभव बरेचसे सांगितले त्याने. असे मातेचे अनुभव म्हणजे आम्हाला आईचे अनुभव भरपूर होते. भरपूर अनुभव. आणि एक विशेष आहे की या जगात मला असं वाटत नाही की एखाद्या नदीची परिक्रमा होते. हां. फक्त अशी एकच आई आहे नर्मदा, तिची परिक्रमा होते. हो. आता एवढी मोठी गंगा आई आहे तिची पण होत नाही. मोठ्या स्वरूपामध्ये आता चालू झाल्या परिक्रमा. म्हणजे बरेचसे लांबून लोक या परिक्रमा तिच्यात असे आंघोळ केल्यानंतर काही फळ मिळतं, पण इथं तुमचं दर्शन करला ना तुम्हाला तेवढं फळ मिळतं. आणि दर्शनाने मिळतं एवढं फळ. दर्शनाने फळ मिळतात. मैयासारखं जे पाणी आहे, एवढं पवित्र, प्यायला का तृप्ती होती. अरे वा. म्हणजे अंतकरण असं शांत होतं अरे वा. असं वाटतं.
चला ठीक बाबा, आपण आलात आणि आपण मुलाखत दिली याच्याबद्दल धन्यवाद. मी आईच्या चरणी हीच प्रार्थना करेल की आपली यात्रा मंगलमय सुखमय हो. नर्मदे हर.